नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये तर मी अगदी मनपूर्वक तुमचं स्वागत करते। तर आजच्या भागामध्ये सागर हा मिहिरला सांगत असतो की मुक्ता इतका हात दुखतो तरी सुद्धा काहीतरी कारण देऊन ह्या काम करत असतात। घरामध्ये स्वाती आहे, आई आहे, पण तरी सुद्धा त्या स्वतः आराम करत नाही, सर्व काम करत असतात। सगळी काम मात्र यांनाच करायचे असतात। मिहिरला मात्र हसायला येतं। सागर म्हणतो की अरे असे काम करत राहिल्यानंतर हात बरा होईल का, तूच तरी सांग। तेव्हा मिहिर म्हणतो की हो बरोबरच आहे तुझं। तेव्हा सागर म्हणतो की चल आता आपल्या कामाबद्दल बोल, काय सांगणार होता ते सांग। तेव्हा मिहिर त्याला आपल्या कंपनीच्या कामाबद्दल सांगायला सुरुवात करतो। अरे काल जी तुझी क्लायंट बरोबर मीटिंग झाली होती, मग त्याचा मी एक रिपोर्ट बनवला आणि हे मी तुला आणि त्या क्लायंटला दोघांना सुद्धा मेल पाठवले आणि त्यांनी आपल्याला परमिशन सुद्धा दिली आहे। आणि नेक्स्टला ज्या कस्टमरला आपण एन्क्वायरी पाठवली होती त्यांच्याकडून फोन आला होता, त्यामुळे त्यांना किमतीविषयी थोडंसं गैरसमज आहे, त्यासाठी आपल्याला ते पुन्हा वर्कआउट करावे लागते। आपण त्यांना संध्याकाळी एक कॉल करू आणि त्यांच्याशी बोलून सर्व काही हे सॉल्ट आउट करूया आणि त्यानंतर आपल्याला ज्या ऑफिस मधील सिस्टीम आहे त्या अपडेट करायच्या होत्या आणि बाय द वे त्या सर्व सिस्टीम अपडेट सुद्धा झालेल्या आहेत आणि सर्व सिस्टीम आपल्या रेडी आहेत, डन। तेव्हा मात्र सागर खुश होतो आणि वाव, ज्याच्याकडे मिहिर आहे तर तो कुठलाही बिझनेस जगातील डोळे झाकून करू शकतो। अरे तू तर हुशार आहे हे तर मला माहितीच आहे, अरे पण तू इतका तयार केव्हापासून झाला। तेव्हा लगेच मिहिर सांगू लागतो की ऍक्च्युली अरे मी मुक्ता वहिनीचं डेडिकेशन बघितलं, मी इतका एक्सपायर झालो ना तिला। तेव्हा मिहिर लगेच हसून सांगत असतो, तर सागर त्याची चेष्टा करत त्याची मान पकडतो। मुक्ता वहिनीचं अरे मी काही शेंगदाणे विकतो का। मिहिर हसत असतो, अरे नाही सॉरी करतो आणि पुन्हा सागर त्याला प्रेमाने जवळ घेतो आणि खरंच सो प्राऊड ऑफ यू, अगदी गुड जॉब। आणि तो मिहिरवर खूप खुश असतो आणि सागर त्याला पुढे सांगतो की ते हे जे काही अपडेट्स आहे ते आपल्या स्टाफ सोबत शेअर कर आणि संध्याकाळी आपलं जे काही काम ठरलेलं आहे ते कॅन्सल कर। तर मिहिर म्हणतो की अरे कशाला, ते काम तर पटकन होईल। सागर म्हणतो की नाही अरे मला पटकन घरी जायचं, आपल्या कोमलसाठी स्थळ आलेलं आहे। ते ऐकून मिहिरला सुद्धा आनंद होतो, अरे खरंच क्या बात आहे आणि ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे रे, असे तो सागरला म्हणतो। आणि हे बघ मी ते कॉल अटेंड करतो, मी सर्व काही व्यवस्थित मॅनेज करतो। सागर अगदी खुश होऊन म्हणतो की हो कर। तेव्हा मिहिर कामाला लागणार, तो सागर जायला निघतो, परंतु त्याच्या बॅग मधून जे काही मुक्तासाठी साडी असते तर ती खाली पडते। मिहिर अगदी खुश होऊन सागरकडे बघत असतो आणि सागर तर थोडासा दचकतो। त्यानंतर इकडे मात्र मिहूला आपल्या सर्व जी भाऊबीजीची ती अगोदर जी तयारी असते सेलिब्रेट त्या भाऊबीज करायच्या, एकमेकींना अगदी बहिणी ओवाळायचे हे क्षण तिच्या डोळ्यासमोर येतात। मोबाईल मध्ये ते सर्व आपले फोटो पाहते आणि तिला ते सर्व काही मागचे क्षण आठवतात आणि हे स्वप्न खोटं असेल आणि हे मोबाईल मधील तो फोटो बघून हे सुंदर जग माझ्या समोर असते आणि मधुमावशी मला जवळ घेऊन माझी पाठ थोपडे। अगं मिहू बाळा, ते स्वप्न होतं, विसरून जा बरं। तेव्हा मिहू म्हणते की नाही विसरता येत आणि मला पूर्ण खात्री आहे की मग तुला कळेल की जेव्हा तुझ्या मिहूने हे लग्न का केलं आणि त्यावेळी मात्र तू तुझ्या मिहूला नक्की बाहेर काढशील। त्यामुळे बाळा आता मात्र मला तुला काही सांगता येत नाही, तुला हा हर्षवर्धन माहिती नाही, तो काही पण करू शकतो, बदनामी करेल तो माझी आणि तुझी सुद्धा बदनामी करेल। तू तुझ्या सासरी किती मेहनतीने मान आणि आदर मिळवला, परंतु आणि तुझी बदनामी झाली तर त्यांना चिड येईल आणि हे मात्र मला नाही चालणार। म्हणून मेहिकाच्या डोळ्यामध्ये अगदी भरून पाणी येते। त्यामुळे ताई मी माझ्या स्वार्थासाठी तुझी नाती नाही विस्कटून देणार, परंतु ती खूप रडत असते आणि ताई तरी सुद्धा मला तुझ्याशी बोलायचे, तुझा आवाज ऐकायचा, अगं तू मिहू म्हटलेलं मला ऐकायचं। आणि तेव्हा ती नाही म्हणून परत फोन करायला घेते आणि परत विचार करते की ताई मी जर तुला फोन केला तर तू फोन उचलशील का, पण तरी सुद्धा ती आपल्या मुक्ता ताईला फोन लावते आणि तेवढ्यात तेथे हर्षवर्धन येतो। हर्षवर्धन लगेच तिच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतो आणि तो मोबाईल खाली पडतो। तेव्हा मिहिका मात्र खूप ओरडते की काय केलंस तू। तेव्हा हर्षवर्धन तो फोन उचलतो, मिहिका खूप अशी ओरडते, अरे माझा फोन बंद पाडलास। तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की आज तुला इतकं इमोशनल व्हायला काय झालं आणि काय ग कुणाला फोन लावत होतीस, तुझ्या त्या फडतूस यारला काय हॅप्पी दिवाळी काही विश करायचं का। तेव्हा मिहिका म्हणते की यार म्हणायचं नाही, माझ्या पोटात ज्याचं बाळ वाटतं त्याचा बाप आहे तो, मिहिर नाव आहे त्याचं आणि मी काही सुद्धा करेल वाटेल तेव्हा त्याला फोन
फोन लावेल, मी काही पण करू शकते. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की आणि काय, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, जर तू कुणाला फोन लावून खरं काय ते सांगितलं तर मी आपला व्हिडिओ व्हायरल करेन. म्हणून तो मिहिकाला धमकावतो. तेरी मेरी लव्ह स्टोरी आपल्या बेडरूम मधील. मग तू ज्यांना कोणला फोन लावण्याचा प्रयत्न करते आणि ज्यांना कोणला मिस करते तर त्यांना मात्र तोंड लपवायला सुद्धा जागा राहणार नाही. मिहिकाला खूप त्या हर्षवर्धनचा राग येतो. ती जोरात चिडते. तेव्हा मात्र हर्षवर्धन तिच्यावर जोरात ओरडतो की शटाप, जर तू कुणाला फोन लावलास तर मग माझ्याशी गाठ असेल, व्हिडिओ व्हायरल होणार म्हणजे होणार, असे धमकावून तो निघून जातो. मिहिकाला मात्र खूप चिड येते. ती रडत असते. त्यानंतर इकडे मिहिर ती साडी उचलतो आणि काय रे, अरे तू साईड बिझनेस म्हणून साड्या विकतो की काय? सागर म्हणतो की नाही, अरे नाही. मिहिर त्याची मुद्दाम गंमत उडवतो की कितने की साडी है बाळा, भाई मुझे प्लीज दिखाओ ना यार. सागर म्हणतो की अरे मिहिर ऐक ना प्लीज, अरे ऐक. मिहिर म्हणतो की अरे दादा तू साड्या घेऊन फिरतोस. सागर म्हणतो की नाही, अरे बॅगेत कशी आली खरंच मला माहिती नाही. आणि सई पण जे काही खेळता खेळता उचलायचं आणि माझ्या बॅगमध्ये टाकायचं, म्हणजे सईने हे सर्व घातली साडी त्या बॅगमध्ये असे तो मुद्दाम सांगतो. तिला काय कळतं. तेव्हा मिहिर म्हणतो की हो, अरे तुला आणि तुझ्या मुलीला मात्र मी ओळखतच नाही. आणि काय रे, ती कधी तुझ्या बॅगला हात लावतेस? अरे घरातील तुझ्या बॅगला हात लावण्याची हिंमत तरी आहे का? कोणीही तुझ्या बॅगला हात लावू शकत नाही. तेव्हा मात्र मिहिर गुपचूप ही सागरची चोरी पकडतो. आणि काय यार दादूस, काय सांगतो, काय बोलतो, मी तुझा भाऊ आहे, अरे जे काही आहे ते खरं खरं सांग, मी मात्र कुणाला काही सांगणार नाही. सागर म्हणतो की ते तर मिहिर म्हणतो की काय तू ही साडी दुसऱ्या बाईला गिफ्ट करायला निघालास का? मी आत्ता जातो आणि मुक्ता बहिणीला सांगतो. सागर लगेच त्याला पकडतो. अरे काही काय से बोलतो रे, अरे मुक्तासाठी, मी मुक्तासाठी साडी घेतली, मुक्ताची साडी आहे ही, अरे असं काही बोलत जाऊ नको, मी खूप घाबरतो. मिहिर मात्र गमतीशीर त्याच्याकडे बघत असतो. सागर त्याला म्हणतो की अरे तू असं का बघतोस, आणि ते करत हसत असतो. मिहिर म्हणतो की काय, अरे काय ते. त्यानंतर इकडे कोमल तिला जो मुलगा पाहायला येणार असतो त्याचा फोटो आपल्या मोबाईल मध्ये बघून खूप लाजत असते, खुश असते. तेवढ्यात मुक्ता तयार होऊन बाहेर येते आणि हे सर्व बघते. तेव्हा तिला सुद्धा खूप छान वाटतं. मुक्ता गुपचूप आपल्या कोमलच्या पाठीमागून येते. कोमल खूपच घाबरते आणि लगेच तिच्या हातातील मोबाईल खाली पडतो आणि परत लगेच मोबाईल उचलून बाजूच्या सोफ्यावर जाऊन बसते. तेव्हा मुक्ता विचारते की काय ग, काय होतं मोबाईल मध्ये? कोमल हसून म्हणते की कुठे काय. मुक्ता म्हणते की काहीच नाही. खरंच? तेव्हा कोमल मात्र खूप लाजते. मुक्ता तिची चेष्टा करत म्हणते की काय आमची राजकुमारी लाजते की काय? मला एक गोष्ट सांग, अगं संध्याकाळी मुलाकडची सर्व माणसं येतील बघण्यासाठी, मुलगा सुद्धा येईल, मग त्यांच्या समोर तू अशीच लाजणार का? कोमल लाजते आणि हसते. वहिनी अगं. मुक्ता म्हणते की अगं मी तुला हेच विचारण्यासाठी आले होते की तुला मुलगा आवडला किंवा नाही आवडला, परंतु तुझं जे काही हे आहे ना ते बघून मात्र आता मी सागरला सांगते. तेव्हा कोमल म्हणते की अगं वहिनी आणि मुक्ताचा हात धरते. मुक्ता परत खाली बसते. आवडलास का असे पुन्हा कोमलला विचारते. कोमल मात्र खूप लाजते आणि हो अशी मान डोलावते. तेव्हा मुक्ताला खूप आनंद होतो, खूप हसायला येतं. मी तुला एक मज्जा सांगते कोमल, अगं जेव्हा मी तुझ्या दादाला भेटले होते आणि तेव्हा असं लाजून ती काही ऍक्टिंग कोमलची करते असं एकही टक्का माझ्यात दिसत नव्हतं माझ्या चेहऱ्यावर. कारण हे जेव्हा कधी दिसतं की जेव्हा आपल्याला मुलगा खूप आवडलेला असतो, अगदी तेव्हा कोमल आणखीनच लाजते कारण तिला मुलगा खूप आवडलेला असतो. तेव्हा कोमल म्हणते की अच्छा का, म्हणून आजकाल तू दादाकडे बघून खूप लाजत असते. तेव्हा मुक्ता म्हणते की अगं ये शहाणे, बघूयात आता संध्याकाळी मुलाकडचे आल्यानंतर अशी चुरचुर बोलतेस का. म्हणून प्रेमाने ती आपल्या कोमलच्या चेहऱ्यावरून हात फिरवते आणि अगदी प्रेमाने तिला सांगते अगं जेव्हा या घरात मी लग्न करून आले तेव्हा माझ्या सई मऊ पाठोपाठ माझं या घरात इतक्या आपुलकेने वेलकम करणारे, मला काय हवं काय नको हे बघणारी, माझी सपोर्ट सिस्टीम म्हणून प्रत्येक वेळी माझ्या बरोबर उभी राहणारी कोमल तू होती. मला या घरात आल्यानंतर आपल्या माणसाचं फील सई बरोबर तुझ्या सहवासातून लाभलं, म्हणून इकडे आल्यानंतर तुम्हाला हे फील करून दिलं. मग अशा वेळी तू ज्या घरात जाशील त्या घरातील सर्वांना आपलेसं करशील आणि सगळ्यांची फेवरेट असशील. तेव्हा कोमल म्हणते की वहिनी एक गोष्ट खरं सांगू का, जेव्हापासून तू या घरात आली तेव्हापासून मी तुझ्याकडून खूप काही अशा गोष्टी शिकली. नकळत मी तुझ्याकडून सतत काही ना काही शिकत होते आणि तूच माझी इन्स्पिरेशन्स आहे. जेव्हा तुला बघितलं आणि तेव्हाच मला वाटलं की मुलगी असावी तर अशी आणि सून असावी तर अशी आणि वहिनी तर अशी. म्हणून मुक्ताला हसायला येतं कारण कोमल खूप कौतुक तिचं करते. अगं तू दादाशी ज्या विचाराने लग्न केलंस, अगं त्याच्यासारख्या हट्टी माणसाला तू इतकं समजावून घेतलंस, त्याच्यात तो दबलेला प्रेमळ स्वभाव हळूहळू बाहेर आला. या घरातील सर्वांना तू
सांभाळून घेतलं, सर्वांना आपलंसं केलं. अगं हे सर्व खरंच खूप कठीण होतं. तेव्हा हे सर्व सांगत असताना कोमलच्या डोळ्यात पाणी येत असतं. तर ती पुढे सांगत असते की अगं या घरातील लोकांचा स्वभाव आणि त्यांना सर्व काही एखादी गोष्ट समजावून सांगणं हे खरंच खूप कठीण होतं. अगं मी कधी तुला बोलू शकले नाही, परंतु कायम मी तुला नोटीस करत होते आणि आज मुक्ता वहिनी तुझ्यामुळे घरातील सर्वजण एकत्र हसतात, एकमेकांबद्दल एकमेकांसमोर सर्व काही अगदी निसंकोचपणे बोलतात आणि हे सर्व मुक्ता वहिनी सर्व तुझ्यामुळे शक्य झाले. अगं तू या घरासाठी या संसारासाठी खूप काही केलं, म्हणून आज वहिनी मी तुला म्हणू शकते. म्हणून मला कदाचित तुझ्या एवढं नाही, परंतु 1% मात्र जमलं तरी माझ्यासाठी ते खूप काही आहे. माझ्या संसारामध्ये मला जर काही मदत लागली तर तू करशील ना? तेव्हा मुक्ता म्हणते की नक्की आणि दोघे एकमेकांच्या मिठीत येतात आणि पिंकी प्रॉमिस करतात. त्यानंतर इकडे त्या साडीबद्दल सागर हा मीरला सांगतो की काल त्यांच्या हाताला लागले होते आणि त्यांना साडी नेसता येत नव्हती. अरे मग बाकी कामात तर मी मदत करतोच, म्हणून मी म्हंटल या सुद्धा कामामध्ये मदत करू. अरे पण मला साडी नेसवता येत नाही, म्हणून मी साडी येथे घेऊन आलो होतो. मिहीर म्हणतो की हो अच्छा, साडी कशी नेसायची असते हे शिकण्यासाठी. मिहीर म्हणतो की हो का, येथे शिकणार आहे. मग ते कुणाकडून शिकणार आहे? आपल्या स्टाफ कडून का? फिमेल. सागर म्हणतो की अरे शुक शांत हो आणि ऑनलाईन असे सांगतो. मिहीर म्हणतो की हो का, ऑनलाईन इथे आणि घरी तुला ऑनलाईन शिकता येत नाही? म्हणजे मानलं मी तुला, हे ऑफिस तुझं आहे, कॅबिन तुझी आहे, मग तू येथे काही पण करणार, इथे बसून तू साडी नेसायला शिकणार का? असे जोरात ओरडतो. मुद्दाम तो सागरची चेष्टा करत असतो. सागर म्हणतो की अरे हो ना, अरे घरी मुक्ता, सागर आणि आई डॅडा कोणीही असतं. मिहीर म्हणतो की अरे ते येणार मग तू शिकणार, थांब ते चुकीचं आहे. मी तुझा आहे ना भाऊ दादू, थांब मी शिकवतो. तू भी क्या याद रखेगा, मी शिकवतो. सागर हा दचकावून म्हणतो की तुला हे पण येतं? तेव्हा मिहीर म्हणतो की अरे एखाद्या मुलीला येणार नाही अशी मी तुला साडी नेसून दाखवतो, एकदम अशी परफेक्ट. आणि मिहीर म्हणतो की अगदी सोपं आहे हे असं म्हणून त्याला तो साडी नेसून दाखवतो. साडी कशी नेसायची असते हे अगदी परफेक्टपणे तो सागरला समजत असतो. सागर अगदी लक्ष देऊन हे सर्व ऐकत असतो आणि मिहीर साडी नेसवतो आणि दाखवतो हे बघ अशी नेसायची असती. तेव्हा सागर म्हणतो की हो का, हे असं? मिहीर म्हणतो की हो, अरे झालं, अगदी सोपं आहे. तरी सुद्धा सागरला खूप टेन्शन येतं. मिहीर म्हणतो की अरे दादू तू इतकं टेन्शन घेऊ नकोस, अगदी सोपं आहे, काही गोष्टी फक्त लक्ष ठेवायच्या असतात. मिरी आहे, पदर आहे आणि जेथे गुंडाळायचं तेथे फक्त पिन करायची, झालं, एकदम सोपं आहे रे. सागर घाबरतच विचारतो की अरे मला जमेल का? तेव्हा मिहीर म्हणतो की अरे ऑफकोर्स जमेल. मिहीर म्हणतो की हो, अरे मी शिकवलं मग त्यामुळे तुला जमणारच, मी ट्राय करतो, तेवढी सोड साडी. तेव्हा मिहीर मुद्दा म्हणतो की अरे असे कपडे बदलताना नाही बघू रे. सागर हा तिकडे चेहरा वळवतो. त्यानंतर इकडे कोमल ही मुक्ताला विचारते की बरं वहिनी मला एक गोष्ट सांग, तुला हा मुलगा कसा वाटला? तेव्हा मुक्ता म्हणते की अगं मला हा मुलगा कसा वाटला यापेक्षा तुला तो कसा वाटला हे महत्वाचे आहे. मुक्ताच्या आणि कोमलच्या डोळ्यात पाणी आलेले असतं, कारण एकमेकांना त्या अगदी प्रेमाने समजून हे सर्व सांगत असतात. तेव्हा कोमल म्हणते की वहिनी अगं माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, आय ट्रस्ट यू आणि आय ट्रस्ट यू चॉईस, ती कधीही चुकू शकत नाही. मग तूच सांग ना ग वहिनी, अगं तुला हा मुलगा आवडला का? तेव्हा मुक्ता सांगू लागते की अगं राजा काय सांगू तुला, ती व्यक्ती अचानक आपल्या समोर आली. काही वेळ असा होता की मनात ती व्यक्ती क्लिक होते, तुमचे वाईट हे मॅच होतात आणि तुमचं त्या व्यक्तीचं मन जुळतं. मग तुम्ही आता दोन्ही फॅमिली ह्या एकमेकांना भेटणार तर आहात. तेव्हा सगळेजण असतील, किऑस असेल आवाजांचा, पण तरी सुद्धा जेव्हा तू त्याला बघशील तेव्हा या सर्व आवाजामध्ये तुझ्या आतून येणारा आवाज तुला स्पष्ट ऐकू येईल. तेव्हा मात्र तू त्याच्याकडे लक्ष दे आणि तुझ्या मनातील आवाज तुला कधीही चुकीचं गाईड नाही करणार. ओके, मुळात तू इतकी गोड आहेस त्यामुळे काही टेन्शन घेऊ नको. तू इतकी निर्मळ आहेस की तुझ्या आयुष्यामध्ये कधीच काही चुकीचं नाही होऊ शकत. तेव्हा कोमल खुश होते आणि तेवढ्यात स्वाती आणि ह्या आई म्हणजे इंद्रा बाहेर येतात आणि अगं ए कोमल, हे बघ मी तुझ्यासाठी किती ड्रेस घेऊन आले. कोमल इंद्राला म्हणते की मम्मी अगं हे सर्व काय आहे? इंद्रा म्हणते की अगं काय आहे म्हणजे अगं कोमल, संध्याकाळी तुला पाहुणे पाहायला येणार नाही का? मग त्यांच्या समोर माझी कोमल कशी अगदी परिवानी दिसायला हवी. मुक्ता मात्र हे सर्व बघून हसत असते, तिला खूप आनंद वाटत असतो आणि कोमल ह्या दोघींकडे एकमेकीकडे पाहतात. स्वाती म्हणते की अगं परी काय परी, सईची बर्थडे पार्टी आहे का ती परी दिसायला? अगं तिला मुलगा बघायला येणार आहे, मग साडी बिडी नेसायला नको का? तेव्हा कोमल म्हणते की अगं स्वाती ताई, साडी असो किंवा ड्रेस मी मात्र छानच दिसणार आहे. इंद्रा म्हणते की हो हो अगं तू छानच दिसणार आहे, हा ड्रेस तू घाल. तेव्हा एक ड्रेस तिच्या हातात देते तर स्वाती तो
ड्रेस घेते आणि तुला ड्रेसच जर घालायचा असेल मग तो हा ड्रेस घाल, कारण शालिनीच्या मेहंदीत हा ड्रेस तू घातला होता. काय दिसत होते, सर्वजण हिच्याकडेच बघत होते. मला तर असं वाटलं होतं की हिचं तिथेच लग्न जमेल. तेव्हा इंद्राकोळी म्हणते की नाही ना जमलं, मग अजिबात तू हा ड्रेस मात्र घालू नको. मी जो ड्रेस घालते तोच तिला ड्रेस घालून दे. म्हणून स्वाती आणि इंद्राकोळी यांच्यामध्ये हा ड्रेस तू घाल, तो ड्रेस मी घाल आणि मी सांगितलेलं घाल अशी झक्कडपक्कड सुरू होते. तेव्हा मुक्ता म्हणते की एक मिनिट स्वाती ताई, आपण कोमल ताईंना विचारूयात की तिचा चॉईस काय आहे, तिला कुठला ड्रेस घालायचा. तेव्हा कोमल त्यातील एक ड्रेस उचलते आणि हा ड्रेस कसा वाटतो असे विचारते. तेव्हा सर्वजण अगदी खुश होऊन आपल्या कोमलकडे पाहत असतात. तेव्हा इंद्राकोळी म्हणते की अगं गधडे, अगोदर तर सांगायचं होतं ना, अगोदर का चॉईस केला नाही, आम्ही मात्र कशाला भांडत बसलो असतो. तेव्हा स्वाती हसते आणि हो ना मम्मी असे खुश होऊन म्हणते. इंद्राकोळी म्हणते की अगं छान ड्रेस तिला आवडला, खूप छान दिसेल. त्यानंतर इकडे सावनी मात्र कोळी कुटुंबाला कसं काही त्यांचं सुख हिरावून घ्यायचं याचा प्लॅनिंग करत असते आणि हीच ती वेळ आणि हीच ती सर्व काही कोळी कुटुंबाचं सुख ही विरघळून घेईल म्हणून हातामध्ये ती गोळी घेऊन खूप खुश होत असते. तेव्हा हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये कोमलला बघण्यासाठी सर्व काही पाहुणे मंडळी येतात. सर्वजण अगदी खुश होऊन त्यांचे स्वागत करतात. तर पाहुणे मंडळी म्हणत असतात आमच्याकडून तरी काही प्रॉब्लेम नाही, तुम्हीच ठरवा काय ते. आणि तेवढ्यात कोमल ही उभी राहते आणि ती काही बोलणार तोच लगेच ती बेशुद्ध पडते, कारण सावनीने ती गोळी तिला दिलेली असते. तेव्हा सर्वजण कोमल काय झालं म्हणून धावते. तेव्हा तिला पाहण्यासाठी जे काही पाहुणे आलेले असतात तर ते म्हणतात की तुमच्या मुलीला अशा फिट्स अगोदर येत होत्या आणि तुम्ही ते लपवलं, आम्हाला काही सांगितलं नाही आणि हे काही न सांगता तुमची मुलगी आमच्या गळ्यात तुम्ही बांधणार होतात ना, म्हणून त्या फॅमिलीचा ती फॅमिली खूप अपमान करत असते. हे बघून मुक्ता आणि सागर यांना खूप मोठा धक्का बसतो, परंतु सावनीने जे काही प्लॅन केलेला असतो तो वर्कआउट होतो म्हणून हे बघून तिला खूप आनंद होतो. सागर त्यांना म्हणतो की तुम्ही काय बोलतात. तेव्हा मुक्ता त्या सागरचा हात धरते आणि शांत राहायला सांगते. तेव्हा जे काही सासरे असतात तर ते म्हणतात की ही पूर्णपणे फसवणूक आहे. तेव्हा इंद्राकोळी आणि घरातील स्वाती वगैरे खूप रडत असतात. तर सावनी खूप खुश होते. मुक्ता त्यांना समजावलं जाते की हे बघा कोमल खरंच खूप चांगली मुलगी आहे. तेव्हा कोमलची जी सासू असते म्हणजे बघायला आलेली त्या मुलाची आई, ती म्हणते की आम्हाला अशी मुलगी सून म्हणून नकोय, असे स्पष्ट शब्दात ती जेव्हा उत्तर देते तेव्हा मात्र घरातील सर्वांना खूप मोठा धक्का बसतो आणि सावनीला मात्र खूप आनंद होतो. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.